शिरपूर तालुक्यात दिनांक 27 जानेवारी रोजी जोरदार पावसासह गारपीट झाली। यामध्ये भाटपुरा, सावेर, अजनाड, थानेर या परिसरात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। 100% शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे। सर्व पिके उद्ध्वस्त होऊन गेलेले आहे। शेतकऱ्यांची केळी, कापूस, मका सर्व पिके गारपिटीने उद्ध्वस्त झाली। यामध्ये सावेर गावातील काही घरांचे छत उडाले आहे। त्यामुळे अनेक नागरिकांचे दैनंदिन जीवनात संकट आले आहे। शिरपूर फर्स्टच्या वतीने या परिसरात सर्व शेतकऱ्यांची भेट घेण्यात आली व नुकसानग्रस्त घरांची पाहणी करण्यात आली। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भरून मिळावी व घरांचे नुकसान झालेलं नाही भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्वरित प्रशासनाने नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। हे जे आपण आजूबाजूला पीक बघितले, हे जे सगळं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान बघितलं, हे कुठल्याच पावसाळ्यात झालेलं नाही किंवा हे कुठल्याही महापूरमध्ये झालेलं नाही। तर काल भाटपुरा, थानेर, सावेर या भागामध्ये, या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला, मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाली आणि त्यामुळे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सगळं पीक, सगळी शेती ही उद्ध्वस्त होऊन गेलेली आहे। म्हणजे जेव्हा आम्ही इथं शेतकऱ्यांना येऊन भेटलो, काल देखील उशिरा रात्रीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना भेटलो, तर शेतकऱ्यांनी देखील ही भावना व्यक्त केली की याआधी असं संकट आम्ही कधीही बघितलेलं नव्हतं। म्हणजे बेमोसमी पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणं, जे आपण जिकडं बघाल तिकडं सगळे पीक हे झोपून गेलेले आहेत। एकही झाड व्यवस्थित राहिलेलं नाही। इथल्या आजूबाजूच्या सावेर वगैरे गावामध्ये राहणदारीचे घराचे छप्र देखील उडून गेलेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावरती बेमोसमी पावसामध्ये एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीला पीकला भाव नाही आहे, एकीकडे मजुरांचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे आणि त्यामध्येच खरीप हंगामाच्या वेळी जेव्हा शेतकऱ्याच्या घरात 2 पैसा येणार होता, तेव्हा तोंडातला घास देखील या नैसर्गिक आपत्तीने काढून घेतलेला आहे। प्रशासनाने जरी यावरती तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असले तरी पंचनामे झाल्यानंतर आमची या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला आवर्जून विनंती आहे की या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई ही तात्काळ मिळाली पाहिजे आणि तुटपुंजी मदत नसून शेतकऱ्यांना त्यामध्ये वाढीव नुकसान भरपाई तात्काळ मिळावी। आणि जर का ही नुकसान भरपाई त्यांना तात्काळ मिळत नसेल, वाढीव नुकसान भरपाई मिळत नसेल, तर या शेतकऱ्यांच्या वतीने संघर्ष करण्याची ताकद आम्ही ठेवतो।